महिलांनो, खालच्या ठिकाणी खाज आली, जळजळ झाली किंवा लघवी करताना आग झाली, त्रास झाला की आपण लगेच काय म्हणतो, मला UTI झाला आहे. पण प्रत्येक वेळेस ते UTIच असेल असे नाही. कधी मूत्रमार्गाचा इन्फेक्शन असू शकतो, कधी बुरशीमुळे झालेला इन्फेक्शन असू शकतो, तर कधी जीवाणूंच्या असंतुलनतेमुळे होणारा इन्फेक्शन असू शकतो आणि काही वेळेस लैंगिक संबंधातून होणारा संसर्ग म्हणजेच इन्फेक्शन हे सुद्धा अशी लक्षणे देऊ शकतात. मग या सगळ्यांमधला फरक कसा ओळखायचा? कोणती लक्षणं UTI ची असतात आणि कोणती लक्षणं हे योनीमधील इन्फेक्शनची असतात? नेमक्या कोणत्या तपासण्या कुठल्या वेळेस करायला पाहिजेत? हे सगळं अगदी सोप्या भाषेत आज आपण इथे समजून घेऊया. तर नमस्कार, मी डॉक्टर आरती वैष्णव. महिलांकडून मला खूप वेळा एक प्रश्न विचारला जातो, डॉक्टर मला खालच्या जागेत सतत खाज येते, जळजळ होते, लघवी करताना सतत आग राहतीये, मला UTI आहे का? तर इथे सगळ्यात आधी एक गोष्ट आपण समजून घेऊया की लघवीच्या मार्गाचा जो संसर्ग आणि योनीच्या मार्गाचा जो संसर्ग आहे, हे दोन्ही वेगवेगळे आहेत. हे दोन्ही वेगवेगळे त्रास आहेत, वेगवेगळे इन्फेक्शन्स आहेत. काही लक्षणं ही सारखी असू शकतात, म्हणून अनेक वेळा महिलांना गोंधळल्यासारखं होतं. चला तर एक करून इथे आपण हे आधी समजून घेऊया. तर सगळ्यात आधी UTI म्हणजे नेमकं काय? तर UTI म्हणजे युरिन ट्रॅक्ट इन्फेक्शन, म्हणजे आपल्या मूत्राच्या मार्गात झालेला संसर्ग इन्फेक्शन. हा इन्फेक्शन मूत्राशयात झाला तर त्याला मूत्राशयाचा संसर्ग, मूत्राशयाचे इन्फेक्शन, युरिन ट्रॅक्ट इन्फेक्शन असं म्हणतात. यामध्ये सगळ्यात महत्वाचं लक्षण म्हणजे लघवी करताना जळजळ किंवा आग होणे. त्याच सोबत वारंवार लघवीला जावंसं वाटते, लघवीची खूप जोराची भावना होणे आणि लघवीला गेल्यानंतर अगदी थोडीशीच लघवी होणे, खालच्या पोटात दुखत राहणे किंवा जडपणा जाणवणे, कधी लघवी गढूळ दिसणे तर कधी त्यामध्ये रक्त दिसणे, अशी ही सगळी लक्षणे दिसू शकतात. आता इथे एक महत्वाची गोष्ट येते पहा, UTI मध्ये मुख्य त्रास लघवीशी संबंधित असतो. म्हणजे लघवी करताना जळजळ, वारंवार लघवी, लघवीची घाई, अंगाला काटा येणे, कधी कधी ताप जाणवणे हे जास्त जाणवते. आणि आता पाहू की योनीचा संसर्ग म्हणजे काय. आता समजा तुम्हाला मुख्यतः खूप जास्त खाज येते, योनीच्या बाहेरच्या बाजूला लालसरपणा आहे, जळजळ होतीये, पांढरा किंवा वेगळ्या प्रकारचा स्राव जातोय, स्रावामध्ये खूप जास्त वास येतोय किंवा दह्यासारखा स्राव जातोय किंवा संबंध ठेवताना किंवा संबंध झाल्याच्या नंतर पोटात किंवा त्या ठिकाणी दुखतंय, तर आपल्याला योनी मार्गाचा किंवा योनीतील संसर्गाचा विचार करायला लागतो. आणि योनीतील संसर्ग हा एक प्रकारचा नसतो, यामध्ये सुद्धा बुरशीचा संसर्ग, जीवाणूंचं असंतुलन किंवा काही लैंगिक संसर्ग सुद्धा असू शकतात. तर यामध्ये आपण बघू की बुरशीचा संसर्ग म्हणजे कॅन्डिडियासिस हा काय असतो. आता हा सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न आहे, म्हणजे कॅन्डिडियासिस किंवा बुरशीचा संसर्ग हे काय असतं. तर यामध्ये सगळ्यात ठळक लक्षण असतं खूप जास्त खाज, विशेषतः योनीच्या बाहेरच्या भागात खूप जास्त खाज आणि जळजळ यामध्ये असते. त्या भागावर लालसरपणा, सूज किंवा त्वचेवरती छोटे ओरखडे, कट्स गेल्यासारखे वाटतात. पांढरा घट्ट दह्यासारखा स्राव इथे दिसू शकतो. लघवी करताना बाहेरच्या भागाला जळजळ असू शकते. पण लक्षात ठेवा, पांढरा स्राव दिसला म्हणजे प्रत्येक वेळी बुरशीच आहे असे सुद्धा नाही, हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. आता बघू जीवाणूंचं असंतुलन म्हणजे काय. आता दुसरा हा प्रकार म्हणजे बॅक्टेरियल वॅजिनोसिस, म्हणजेच योनीतील चांगले आणि इतर जीवाणू यांचं नैसर्गिक संतुलन बिघडणे. यामध्ये अनेकदा काय होतं, स्राव पातळ असतो आणि त्याला माश्यासारखा विशिष्ट एक वास येतो. इथे खाज असू शकते, पण बुरशीच्या संसर्गा इतकी तीव्र खाज असतेच असे नाही. म्हणून घट्ट पांढरा स्राव प्लस खूप खाज याच्या वेळेस आपल्याला बुरशीचा विचार करायला लागतो. तसेच पातळ स्राव आणि एक विशिष्ट दुर्गंधी याच्या वेळेस आपल्याला जीवाणूंचं असंतुलन याचा विचार करायला लागतो. पण ही फक्त अंदाजासाठीची माहिती आहे, अंतिम निदान हे आपण तपासणी करूनच नंतर विचार करतो. आता आपण बघू काही वेळा लैंगिक संबंधातून जो संसर्ग होतो तो काय असतो. आता हे एक संवेदनशील पण महत्वाचा विषय आहे. काही लैंगिक संसर्गामध्ये खाज, जळजळ आणि स्राव अधिक लक्षणे अशी असू शकतात. उदाहरणार्थ ट्रायकोमोनियासिस यामध्ये पिवळसर किंवा हिरवट स्राव असून जळजळ, लालसरपणा किंवा सूज ही जास्त असू शकते. म्हणून जर असुरक्षित लैंगिक संबंध झाले असतील, जोडीदाराला संसर्गाची जर का शक्यता असेल किंवा असा त्रास जर का वारंवार होत असेल, तर डॉक्टरांना ही माहिती मोकळेपणाने सांगा. यामध्ये लाजण्यासारखं काहीही नाही. इन्फेक्शन तेव्हाच्या तेव्हा चेक केले तर लवकर बरे होतात. की UTI आणि योनीचा संसर्ग म्हणजे वजायनल इन्फेक्शन याच्यामध्ये नेमका फरक काय आहे. तर चला अगदी सोपं करून मी तुम्हाला इथे सांगणार आहे.
जर मुख्य त्रास असेल लघवी करताना आग, वारंवार लघवी, लघवीची घाई, खालच्या पोटात दुखणे आणि ताप, तर ही युटीआयची लक्षणं आहेत. युटीआयची शक्यता यात जास्त असते. आणि जर का मुख्य त्रास असेल खूप जास्त खाज, लालसरपणा, त्या ठिकाणी वास येणे, बाहेरच्या भागाची जळजळ आणि स्राव, तर योनीच्या संसर्गाची शक्यता जास्त असते. पण दोन्ही एकाच वेळी सुद्धा होऊ शकतात. म्हणून लक्षणं पाहून स्वतःच योग्य औषध घरच्या घरी चालू करणे हे बरोबर नाही. मग कोणत्या तपासण्या करायच्या? आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न इथे येतो. डॉक्टर मला कोणती तपासणी करायची? हे मला रोजचा पेशंटचा एक प्रश्न असतो. जर युटीआयची लक्षणं असतील तर डॉक्टर साधारणपणे लघवीची तपासणी तुम्हाला इथे सांगू शकतात. तसेच लघवीची साधी तपासणी करून पांढरी रक्तपेशी, रक्त वगैरे पाहिलं जातं. जर त्यांना गरज वाटत असेल तर लघवीची कल्चर तपासणी सुद्धा इथे केली जाते. यातून संसर्ग करणारा जीवाणू कोणता आहे, कोणती औषधे त्याच्यावर परिणामकारक ठरू शकतात, याची योग्य माहिती आपल्याला मिळते. आणि जर मुख्य समस्या खाज, स्राव किंवा वासाची असेल तर फक्त लघवीची तपासणी करून थांबणे नाही. डॉक्टर योनीतील स्रावाची तपासणी इथे करू शकतात. यामध्ये योनीतील आम्लता म्हणजेच पीएच बॅलन्स्ड आहे की नाही हा तपासला जातो. स्रावाची सूक्ष्मदर्शकाखाली म्हणजे मायक्रोस्कोपिक तपासणी केली जाते. काही वेळेस बुरशी, जीवाणू किंवा ट्रायकोमोनस शोधण्यासाठी प्रयोगशाळेतील इतर तपासण्या सुद्धा केल्या जातात. काही परिस्थितीमध्ये विशेष तपासणी किंवा स्वॅब तपासणी सुद्धा केली जाते. म्हणून मला खाज आली म्हणजे बुरशी असा सुद्धा निष्कर्ष काढत बसू नका. जर का वारंवार त्रास होत असेल, एखाद्या महिलाला कसं असतं की औषधं घेतली तर तात्पुरता तो बरा होतो, परंतु त्याच्यानंतर बंद झाले की पुन्हा 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 हा त्रास सतत चालू राहतो. असं जर का तुम्हाला वाटत असेल, महिन्यातून पुन्हा पुन्हा वारंवार खाज येत असेल, वारंवार पांढरा स्राव तिथे दिसत असेल, एक विशिष्ट वास येत असेल किंवा वारंवार लघवीची आग होत असेल, तर प्रत्येक वेळेस आधी दिलेलेच औषधं घेत बसू नका. मूळ कारण शोधणं गरजेचं असतं. अशा वेळी डॉक्टर तुमचा पूर्ण हिस्ट्री, तपासणी आणि गरजेनुसार योग्य तुमच्या ज्या काही तपासण्या लागणार आहेत त्या ठरवू शकतात. त्यामुळे डॉक्टरांना कधी दाखवायचं हा भाग लक्षात ठेवा. जर लघवीला जळजळ होण्यासोबत ताप किंवा थंडी वाजून येत असेल, अंगाला काटा येत असेल, मळमळ, उलटी हा प्रकार होत असेल, कंबर किंवा पाठीच्या बाजूला दुखत असेल, लघवीमध्ये रक्त दिसत असेल, तसेच इन्फेक्शन हे तुमच्या युरिन ब्लॅडर म्हणजे मूत्रपिंडापर्यंत गेलेलं असेल, तर तुम्हाला लवकरात लवकर डॉक्टरांकडे जाणं गरजेचं आहे. घरगुती उपाय करत बसू नका. डॉक्टरांना त्वरित दाखवून घ्या. तसंच जर का तुम्ही गरोदर असाल, तुम्हाला युटीआयची लक्षणं दिसत असतील, तर डॉक्टरांना लगेच संपर्क करा. त्याच्यामुळे आजचा हा फरक एकदा नीट लक्षात ठेवा. लघवीशी संबंधित त्रास जर का असेल तर युटीआयचा विचार करा आणि खाज, स्राव, वास किंवा बाहेरच्या भागाची जळजळ जर जास्त असेल तर योनीतील भागाच्या संसर्गाचा विचार करा. पण स्वतःहून निदान करत बसू नका. एकाच प्रकारची लक्षणं वेगवेगळ्या आजारांमध्ये दिसू शकतात. म्हणून योग्य तपासणी करून नेमकं कारण शोधण्यात सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. हा त्रास लपवण्याची किंवा लाजण्याची खरं काहीच गरज नाही मैत्रिणींनो. वेळेवर डॉक्टरांना सांगितलं, योग्य तपासणी केली आणि कारणानुसार व्यवस्थित उपचार घेतले तर हा त्रास लगेच हाताळता येतो. हा व्हिडिओ माहितीपूर्ण तुम्हाला वाटला असेल तर तुमच्या आई, बहिणी, मैत्रिणींना नक्की पाठवा. कारण योग्य माहिती मिळणे ही सुद्धा महिलांच्या आरोग्याचीच काळजी आहे. मी आहे डॉक्टर आरती वैष्णव. नमस्कार. अशाच महिलांच्या आरोग्याविषयी सोप्या भाषेत आणि उपयोगी माहिती हवी असेल तर आपल्या पेजला फॉलो करायला मात्र विसरू नका. राधाई आयुर्वेदला सबस्क्राईब करायला विसरू नका.